शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची, सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीनं आपले खूप खूप आभारी आहे. मला वाटते आज थंडीमुळे थोडी विद्यार्थी उपस्थिती कमी आहे. तर आता या पुढचा कार्यक्रम आपण मार्फत छोटीशी प्रभात फेरी आणि घोषणा एक शासनाचा कार्यक्रम आहे संविधान दिन, तो आपण इथून शाळेचे खाऊ म्हणजे चॉकलेट वाटत आहेत. तर यासाठी आपल्याला आभार व्यक्त करतो. तर या ठिकाणी बघा प्रकट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलचे निर्माते मोने सर, तर यांच्या माध्यमातून त्याची मांडणी असे अतिशय छान प्रकारे केली जाते. तर दरवर्षी मला वाटते तुम्ही या कार्यक्रमाचं जे लाईव्ह प्रक्षेपण असतं ते घरी पण आपण gitu. गाडी चालू जरा तो व्हिडिओ करता तुम्हाला खरं म्हणजे कसं माहिती आहे, चलत गेलं पाहिजे. या सलीट मारते तिथे
प्रमुख पाहुणे फडको गण्या फडको जरा सर एक साथ ध्वज को सलामी देंगे, सलामी दो। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभाशिष मागे, गाये तव जय
तिरंगा प्यारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। परेड विश्राम। कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय ग्रामस्थ, सर्व कर्मचारी, पदाधिकारी यांचं प्रथम ग्रामपंचायती वतीनं स्वागत करतो। आजच्या पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। गणेश पुढे गेला 2024-25 मध्ये इस्रो नासा या निवड ग्रामपंचायत मध्ये जिल्हा परिषद 4 नंबर 1 मधील ज्या 2 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना आपण त्यांचा सत्कार आपण करतो या इथं। तरी त्या सत्काराचा स्वीकार करायचा आणि मला त्यांचा पुढील सत्कार हा माननीय आमदार राजापूर नांद साखरपा विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री चिरंजीव सामंत यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे आपला इथला कार्यक्रम आटपून त्यांना आपण त्या सत्काराला जाण्याला परवानगी देतो। त्याच्यामुळे हा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला लवकरात लवकर आटवायचा आहे। या इस्रो नासाला निवड झाली होती। यावर्षी आपल्याला 2 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी निवड झालेले आहेत, त्यांचा आपण सत्कार करतोय। देवयानी नरेश आगरे हिला आपण प्रशस्ती पत्रक, होल्डर आणि रोख रक्कम 5000 रुपये असं आपण त्यांचे पालक आणि विद्यार्थी कोण असेल तर शिक्षक वृंद वडेगुरुजी चला या बंदी गेली हा सत्कार सरपंचांच्या हस्ते आपण करतोय। इकडून या सर, एकत्र व्हा सगळे। ओके, सत्कार आपण शिवाली संदीप भुमे
इच्छा करतोय तो सत्कार सरपंच आणि आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. जानेवारी प्रजासत्ताक दिन त्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. तर आजचा हा दिवसाचा विशेष आनंदाचा सोहळा म्हणजे आपल्या खेडेगावातलं ग्रामीण भागातलं एक नाव उज्ज्वल करणाऱ्या अशा आपल्या 2 विद्यार्थिनी त्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने यशाचं शिखर गाठलेलं आहे आणि हे यशाचं शिखर गाठण्यासाठी त्यांना अधिकाधिक बळ मिळो, त्यांची इच्छाशक्ती प्रबळ हो, त्यांना प्रेरणा मिळो पुढील यशासाठी या दृष्टीने आपण त्यांचा या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत पण सत्कार केला. त्याचबरोबर आम्ही आमच्या कोल्हापूर नंबर 3 शाळेच्या वतीने देखील त्या मुलींना छोटेखानी आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत आणि हा सत्कार करण्यासाठी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तनुजा सुतार यांना मी विनंती करते की त्यांनी येऊन त्या मुलींचा यथोचित सत्कार करावा. पहिल्यांदा मी बोलवते आपली देवयानी आगरे. यशाचा शिखर गाठत असताना प्रयत्न खूप करावे लागतात आणि या प्रयत्नातूनच हे यश या मुलीला साध्य झालेलं आहे. आणि या यशासाठी प्रयत्न करणारा त्यांचा शिक्षक वृंद त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन आहे, आभार आहे. त्यांनी सुद्धा खूप अशी मेहनत या 2 मुलींच्या केलेली आहे. त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री गावडे सर त्यांनी आतूनच सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आतूनच कष्ट घेऊन हे यशाचं शिखर गाठण्यासाठी त्या मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यानंतरची शिवानी घुमे या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात येत आहे आणि त्यांचा सत्कार आमच्या शाळेच्या अध्यक्षा तनुजा सुतार या करतील. आपल्या कोल्हापूर गावाच्या यशामध्ये मानाचा तुरा या 2 मुलींनी हे करून खूप मोठं शिखर गाठलेलं आहे. असंच त्यांना यश मिळत राहो अशी त्यांना ईश्वरकडे प्रार्थना करूया आणि खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांच्या शाळेला, त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना, त्या शिक्षक वृंदांना आणि वेळोवेळी आपल्याला सतत मार्गदर्शन करणारे या ठिकाणी आपले केंद्र प्रमुख सौ खाडे मॅडम सुद्धा नाव आग्रह घेणं अगत्यप्राप्त ठरतं. त्याचबरोबर आपले सर्व पंचायती समितीमधले सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने सुद्धा हा या ठिकाणी सोहळा पार पडतोय आणि या मुलीने खूप खूप आपल्या कोल्हापूर नंबर 3चं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि खूप अभिमान वाटावा असंच या मुलींचं कौतुक आहे. आणि गावचे सरपंच, उपसरपंच साहेब यांच्या हस्ते किंवा यांच्या सानिध्यामध्ये हा सत्कार सोहळा पार पडतो. ह्या दिवसाचं खूप मोठं असं महत्व या मुलींना लाभलेलं आहे आणि या मुली आता अमेरिका दौरा करून येणार आहेत. त्यांना प्रबळ असं यश मिळो, त्यांना सामर्थ्य देवो अशी एक प्रार्थना करून इथं थांब. प्रजासत्ताक दिनानिमित्त सन्माननीय सरपंच, सन्माननीय उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, सर्व कर्मचारी वर्ग यांना हार्दिक शुभेच्छा. आणि यानंतर आपण महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त कुष्ठरोग पंधरवडा साजरा करत आहोत आणि त्या निमित्तानं आज इथे आपण कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी यांचे ग्रामसभेतील घोषणापत्र वाचून दाखवणार आहोत आणि त्यानंतर सरपंच यांचे भाषण असेल. तरी आपण हा कार्यक्रम समजून घ्यावा ही माझी नम्र विनंती. तर तत्पूर्वी आपण येथे माननीय जिल्हाधिकारी यांच्या ग्रामसभेतील घोषणापत्राचं वाचन करतोय. माननीय जिल्हाधिकारी यांचे ग्रामसभेतील घोषणापत्र. जिल्ह्यातील सर्व जनतेच्या व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी श्री एम देवेंद्र सिंह भाप्रसे, जिल्हाधिकारी रत्नागिरी, घोषित करतो की हा जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत.
कुष्ठरोग हा निदान करण्यास सोपा असून बहुविध औषधोपचाराने पूर्णतः बरा होणारा आजार आहे. रुग्णांना या रोगामुळे भविष्यात होणाऱ्या गुंतागुंती व विकृती टाळण्यासाठी त्यांचे लवकर निदान होणे आवश्यक असते. म्हणून लवकरात लवकर कुष्ठरोग शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी शक्य असलेल्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत. त्यासाठी जिल्ह्यातील शासकीय व सामाजिक बांधिलकी असलेल्या सर्व यंत्रणांनी या कार्यक्रमासाठी मदत करावी. त्याच वेळी आपल्या सर्वांच्या वतीने मी असेही घोषित करतो की कुष्ठबाधित व्यक्तीच्या बाबत आपल्यापैकी कोणी कोणताही भेदभाव करणार नाही व इतर कोणी त्यांच्यासोबत असा भेदभाव करत असतील तर त्यांना त्यापासून परावृत्त करणार आहोत. आपण सर्वजण वैयक्तिक व एकत्रितरित्या कुष्ठबाधित सोबत कोणताही भेदभाव यापुढे होणार नाही व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील यासाठी अथक प्रयत्न करणार आहोत. आज आपण खालील घोषणा करूयात. कुष्ठरोगाबाबत एकत्रितपणे जनजागृती वृद्धिगत करू, त्याबाबतचा गैरसमज दूर करू, कुष्ठरोगाने बाधित एकही व्यक्ती मागे राहणार नाही याची दक्षता घेऊ. यानंतर आपण प्रतिज्ञा घेणार आहोत. प्रतिज्ञेसाठी जरा मुलांनी तसेच सर्व ग्रामस्थ अधिकाऱ्यांनी उभं राहावं. हा पुढे करून जरा प्रतिज्ञा. मी आज स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेते की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन. जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावेत यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन. जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्याच्या तिच्या सोबत बसणे, खाणे फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. मी अशी सुद्धा शपथ घेते की कुष्ठरोग पीडित व्यक्ती बरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. मी अशी शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. नमस्कार. मी प्रथम ग्रामसभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सर्व मुले व बंधू भगिनींचे आभार मानतो. ज्याप्रमाणे एकत्रितरित्या आपण देवी व पोलिओ आजाराचे देशातून निर्मूलन केले, त्याचप्रमाणे एकत्रित प्रयत्नाने आपल्याला कुष्ठरोगाचे निर्मूलन करायचे आहे. कुष्ठरोगासाठीचे उपचार सर्व शासकीय दवाखान्यात मोफत उपलब्ध आहेत. आपले आरोग्य कर्मचारी व आशा घरोघर जाऊन कुष्ठरोगाचे संशयित शोधून काढत आहेत. शरीरावर संवेदना रहित लालसर फिक्कट रंगाचा चट्टा आढळून आलेला व्यक्ती हा कुष्ठरोग
संशयित असू शकतो अशा व्यक्तीस त्वरित कुष्ठरोग निदानासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवणे आवश्यक आहे. निदान होण्यास उशीर झाल्यास कुष्ठरोगाला विकृती होण्याची शक्यता असते. लवकरात लवकर निदान व नियमित संपूर्ण उपचाराने कुष्ठरोग पूर्ण बरा होतो व विकृती टळते. अंधश्रद्धा चुकीच्या समजुतीवर विश्वास ठेवू नये. 30 जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेद्वारे कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती करीत आहोत. आपल्याला पूर्ण प्रयत्नाने आपला देश कुष्ठरोग मुक्त करायचा आहे. धन्यवाद. सर्वप्रथम 70व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या गावचे सरपंच साहेब, तसेच उपसरपंच साहेब, तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य, गावचे पोलीस पाटील, सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि यानंतर आमच्या शाळेच्या वतीने काही विद्यार्थी आपले भाषण करणार आहेत. तो कार्यक्रम पार पडेल. सर्वप्रथम मी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी, इयत्ता पहिलीची विद्यार्थ्यांनी संयुक्ता हिला विनंती करतो की तिनं आपलं 2 शब्द बोलावे. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव संयुक्त दीपक. शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा कोल्हापूर. आज आपण 26 जानेवारी 72 का प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला संविधान लागले. 26 जानेवारी सर्वांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर कोल्हापूर नंबर 3 शाळेची विद्यार्थिनी परीक्षा जाधव हे आपले मनोगत व्यक्त करतात. अध्यक्ष महाशय, पूजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाविषयी काही माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी मी आपल्यास विनंती करते. भारत देश आपल्या सर्वांचा देश. भारतात उंच पर्वत आहे, घनदाट जंगले आहे, लहान मोठ्या नद्या आहेत, नद्याकाठी गावे आहेत, गावात लोक राहतात. भारतीय लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात. भारतात वेगवेगळी पिकं होतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखी धान्य पिकतात. हरभरा, तूर, मूग, वाटाणा यासारखी कडधान्य पिकतात. केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात. लोकांच्या आहारात तेथील धान्य, कडधान्य, भाज्या आणि फळे असतात. भारताचा राष्ट्रीय तिरंगा आहे. जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात, कामगार कारखान्यात काम करतात, सैनिक आपले रक्षण करतात. प्रत्येक जण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतात. प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे, मी भारतीय आहे, याचा मला अभिमान येते. यानंतर इयत्ता 3रीची विद्यार्थिनी कोल्हापूर नंबर 1 शाळेची श्रेया राऊत हिला विनंती करतो तिनं आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार, माझे नाव श्रेया प्रकाश राऊत. इयत्ता 3री मध्ये मी शिकत आहे. आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात झाले. यानंतर कोल्हापूर नंबर 4 शाळेची विद्यार्थिनी कृपा प्रभू घाटे हे आपले भाषण इथून मनोगत व्यक्त करते.
everyone. My name is Krupa. Today is 26 January and we are celebrating Day Republic Day. This is a very special day. Thank you. यानंतर कोल्हापूर नंबर 3 शाळेचा विद्यार्थी श्रेयस जाधव. माझे नाव श्रेयस मंगेश जाधव. इयत्ता दुसरी. 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. म्हणून साजरा केला जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आमच्या कोल्हापूर नंबर 1 शाळेचा विद्यार्थी ध्रुवांकुर सातवेकर याला विनंती करतो त्यांनी आपलं भाषण व्यक्त करावं. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या बाळ मित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी मी विनंती करतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय दिन आहे. सन 1950 रोजी भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. प्रथम तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर कोल्हापूर नंबर 1 शाळेची इयत्ता 5वीची विद्यार्थिनी वीरा अग्रे हिला विनंती करतो तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 मध्ये भारताचा संविधान अंमलात आले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. यानंतर कोल्हापूर नंबर 3 ची विद्यार्थिनी स्वामिनी आमरे तिने आपलं भाषण इथे व्यक्त करावं. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे माझ्या जमलेल्या बाल मित्रांनो व गावकऱ्यांनो, आज मी तुम्हाला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी मी आशा बाळगते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन. या दिवशी आपण भाषणे करतो, गाणी म्हणतो, प्रभात फेरी काढतो. 26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे. हा दिन आपण खूप आनंदाने साजरा करतो. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर कोल्हापूर नंबर 1 इयत्ता 5वीचा विद्यार्थी संग्राम जाधव हा आपलं भाषण व्यक्त करतो. अध्यक्ष महाशय, पूज्य वर्ग आणि माझ्या बाळ मित्रांनो, आज मी तुम्हाला 26 जानेवारी याच्याबद्दल सांगणार आहे. ते शांतचित्ताने ऐकून घ्या अशी मी आशा करतो व मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. 26 जानेवारी हे आपलं 26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारीला आपण भाषणे करतो, प्रभात फेरी काढतो.
आणि संविधान हे अंमलात आले. संविधानाचा मुख्य म्हणजे संविधान हे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिले आणि पहिले राष्ट्रपती यांना दिले. राष्ट्रपती 1950 मध्ये भारतात नाही तर दुसऱ्याही देशात प्रसिद्ध झाले. संविधानाचा मुख्य आदेश, नियम आणि भावना एवढे बोलून मी माझ्या भाषण जय हिंद. यानंतर कोल्हापूर नंबर 4 शाळेचा विद्यार्थी इतर दुसरीचा विद्यार्थी दुर्वेश आगरे हा आपलं मनोगत व्यक्त करतो. नमस्कार, माझे नाव दुर्वेश दीपक आगरे. माझ्या शाळेचे नाव दीपक प्राथमिक शाळा कोल्हापूर नंबर 4. आज 26 जानेवारी रोजी आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. 26 जानेवारी 1950 मध्ये भारतात संविधान लागू झाले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर कोल्हापूर नंबर 1 शाळेचे विद्यार्थी शुभ्रा आंबरे हे आपले मनोगत व्यक्त करतात. आजचा दिवस मांगल्याचा, आजचा दिवस भारतीय गणराज्याचा, आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा, माझा तुमचा सर्वांचा. आजच्या या दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण, पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत, माझ्या बंधू व भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी, त्या सर्व वीरांना, महापुरुषांना वंदन मी करते. वंदन करून मी माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. हा आपला महत्वाचा राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यावर या देशाचा कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाचे मजबूत संविधान दिले. 26 जानेवारी 1950 रोजी भारत देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले. आपल्या देशाचा सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. यानंतर कोल्हापूर नंबर 3 शाळेचे विद्यार्थी दीक्षा सुतार हे आपले भाषण व्यक्त करतात. सर्वांना नमस्कार. माझे नाव दीक्षा आहे. अध्यक्ष महाशय, पूज्य वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त काही 2 शब्द सांगणार आहे.
ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करते. सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारतीय एक राष्ट्रीय सण आहे. हा दिवस 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी झाला. भारतात संविधान लागू झाले. भारत एक प्रजासत्ताक देश बनला. जय हिंद. यानंतर कोल्हापूर नंबर 3 शाळेचा विद्यार्थी साहिल सुतार इयत्ता 4थीचा विद्यार्थी आपलं भाषण विद्यार्थी व्यक्त करतो. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजी वर्गाने जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो व मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव साहिल आहे. आज 26 जानेवारी आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 26 जानेवारी हा भारतीय राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहे. मला माझा देश खूप खूप आवडतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. यानंतर कोल्हापूर नंबर 1 इयत्ता 5वीचे विद्यार्थी मृणाली हे आपले भाषण इथे व्यक्त करतात. सर्वप्रथम मी मृणाली रवींद्र आणसकर. सर्वप्रथम सर्वांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. उपस्थित सर्व मान्यवरांना माझे अभिवादन करून मी माझे छोटेसे मनोगत व्यक्त करते. दिवस हा सोन्याचा, तुमच्या आमच्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा आणि अभिमानाचा दिवस. हा न्यायाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा. हा सण 1950 पासून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणूनही साजरा करतो. एवढे बोलून मी माझे यानंतर आर्या सुतार हे आपल्याकडून अध्यक्ष महाशय, पूज्य वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या अशी मी आशा बाळगते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज 26 जानेवारी आहे. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवशी आपण झेंडा फडकवतो, प्रभात फेरी काढतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. यानंतर कोल्हापूर नंबर 1 शाळा इयत्ता 6वीची विद्यार्थिनी स्वराज अनासकर हे आपलं भाषण इथे व्यक्त करेल. नमस्कार. सबसे पहले आप सभी को गणतंत्र दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं. यही आगाज है मेरा, यही अंजाम होना चाहिए. वतन पर मर मिटने का सदा अरमान होना चाहिए. चाहे आप गीता पढ़ते हो कि कुरान, अपने सीने में सदा हिंदुस्तान होना चाहिए. अपने सीने में सदा हिंदुस्तान होना चाहिए. साथियों, आज का यह ऐतिहासिक दिन, जिस दिन हमारे देश को संविधान लागू हुआ और हम विदेशी कानून से मुक्त हुए, मगर साथियों हमें जो गणतंत्र मिली है इतनी आसानी से नहीं मिली. इसलिए हमारे देश के वीर जवान क्रांतिकारियों ने अपने देश के लिए बलिदान दिए. हजारों लाल अपने घर नहीं पहुंचे तो हजारों वीरांगना के सिंदूर उजड़ गए. तब जाकर हमें ये गणतंत्र लागू हुए हैं. और उन वीरों की बदौलत ही आज हम इस खुले आसमान से बिना किसी परतंत्र के रूप से गणतंत्र का जश्न मना रहे हैं. चुना था वीरों ने फांसी का फंदा, यूं ही नहीं मिली आजादी खैरात में. चुना था वीरों ने फांसी का फंदा, यूं ही नहीं मिली आजादी खैरात में. साथियों, अंग्रेज तो चले गए, लेकिन अभी भी कुछ अंग्रेज हमारे देश में मौजूद है.
डाल डाले और पाक करो, इस राजनीतिक रोटियां सेकने के लिए धर्म के नाम पर, जाति के नाम पर लड़ाते हुए नजर आते हैं। और हमारे देश में विभिन्न प्रकार की समस्याएं है। ऑफिस में फाइलें पड़ी पड़ी सड़ जाती है पर उन पर काम नहीं होता। जैसा कि उनके पास पैसों का बंडल हो जाता है वैसा सारे का सारे काम हो जाता है। मेरे भाषण के अंत में इतना कहूंगी कि जो अब तक नहीं हुआ है कर दिखाएंगे हम, गैल को भी गले लगाएंगे हम। जो अब तक नहीं हुआ है कर दिखाएंगे हम, गैल को भी गले लगाएंगे हम। और अपने हिंदुस्तान की खुद की कसम फिर से सोने की चिड़िया बनाएंगे हम, फिर से सोने की चिड़िया बनाएंगे हम। धन्यवाद। यानंतर कोल्हापूर नंबर 4 शाळा विद्यार्थिनी दिव्या कातकर हे आपल्याला शुभेच्छा देणार आहे। नमस्कार, माझे नाव दिव्या प्रकाश कातकर, माझ्या शाळेचे नाव प्राथमिक शाळा कोल्हापूर नंबर 4। आज 26 जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा। या ठिकाणी देशभक्तीपर गाणी घेऊन आपल्या शाळेच्या आमच्या विद्यार्थ्यांनी येत आहेत। कोल्हापूर नंबर 3 चे विद्यार्थी, तर त्यांनी इथे यावं। कोल्हापूर 3 चे विद्यार्थी तर ते आपल्या गाण्यातून आपला जो काही भारतीय राष्ट्रध्वज आहे त्या ध्वजाचं गुणगान आपल्या गाण्यातून करत आहेत। तेव्हा सर्वांनी शांत राहून त्यांना दाद द्यावी ही विनंती। सारे माझ्या आवडीचे, तीन रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे, मान पहिला भगव्याचा, मंत्र देतो त्यागाचा, मान पहिला भगव्याचा, मंत्र देतो त्यागाचा, तीन रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे, तीन रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे, मान पहिला दुसरा पांढऱ्याचा, मंत्र देतो त्यागात, मान दुसरा पांढऱ्याचा, मंत्र देतो शांतीचा, तीन रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे, तीन रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे, रंग मान तिसरा हिरव्याचा, मंत्र देतो समृद्धीचा, मान तिसरा हिरव्याचा, मंत्र देतो समृद्धीचा, तीन रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे, तीन रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे, रंग निळसर चक्राचा, मंत्र देतो धावण्याचा, रंग निळसर चक्राचा, मंत्र देतो धावण्याचा, तीन रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे, तीन रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे। यानंतर या ठिकाणी कोल्हापूर नंबर 4 चे विद्यार्थी एक देशभक्तीपर समूहगीत गायन करणार आहेत। सत्य शिवा सुंदरा, नभी फडकत्या ध्वजा स्मरुण्या, सत्य शिवा सुंदरा, स्वातंत्र्य दिनी वंदनाचे जोडून दोन करा, स्वातंत्र्य दिनी वंदनाचे जोडून दोन करा, रंग केशरी बलिदानाचे मोला मा सांगतो, भावभक्तीची आणि त्यागाची महती दर्शवितो, म्हणे शिवरी धैर्याचा अवलंब निरंतर करा, नभी फडकत्या ध्वजा स्मरुण्या, सत्य शिवा सुंदरा, नभी फडकत्या ध्वजा स्मरुण्या, सत्य शिवा सुंदरा, शुभ्र पांढरा रंग
तुझे वाणी पवित्रतेशी सत्य साधना शुद्धशी चक्रमदोमद जीवनगतीचा अर्थ सांगते खरा नभी फडकच्या ध्वजा स्मरण्या सत्य शिवा सुंदरा नभी फडकत्या ध्वजा स्मरण्या सत्य शिवा सुंदरा हिरवी शेते मायभूमीच्या अंकी सहसाती वर्षात हिरव्या समृद्धीचा महामंत्र गाती भूमीच्या यशकीर्तीचा घोष भिडंबरा नदी फडकत्या ध्वजा स्मरण्या सत्य शिवा सुंदरा नदी फडकत्या ध्वजा स्मरण्या सत्य शिवा सुंदरा सदैव ध्वजा फडकत राहो उच्च स्थान पाहो मान प्रतिष्ठा कर्तृत्वाने विश्ववंद हो मैत्री पराक्रमाने दीपवून टाको धरा नभी फडकत्या ध्वजा स्मरण्या सत्य शिवा सुंदरा नभी फडकत्या ध्वजा स्मरण्या सत्य शिवा सुंदरा हिंदुस्तानी से फिर भी दिल
समझोगे उतनी होगी हैरानी। मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला रंग दे, रंग दे रंग दे बसंती चोला माए रंग दे। तुझे सलाम तुझे सलाम शोधून शिकला जीवतारे साध तुलाही पोचल का दारोदारे हुडकल भारे थांब तुझा कधी लागल का श्यामराही कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी नाव
त्यानंतर आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक देशभक्तीपर समूहगीत सादर करणार आहेत. नमस्कार, माझे नाव आनम मोहम्मद मुले. आम्ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोल्हापूर नंबर 1 या शाळेतून आलो आहोत. आमच्या गीताचे बोल आहे सागरा प्राण तळमळला. हे गीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आहे. परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. नेम जसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला
कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या गावचे सुभद्र श्री महेश हळदोणीकर साहेब यांचे या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की साहेबांनी पुढे त्यांचं सरपंच स्वागत करावं. धन्यवाद साहेब. बक्षीस वितरण प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सर्वप्रथम मी विनंती करतो की तेजस चंद्रकांत सुतार, आचार्य नरेंद्र विद्या मंदिर भूप या विद्यार्थ्यांनी समोर येणे आपले प्रमाणपत्र आणि बक्षीस स्वीकारायचं आहे. यांनी सन 2024-25 या शासकीय लेखाकला इंटरमिजिएट या स्पर्धेत प्रथम श्रेणी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. मी आपल्या गावचे सरपंच साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र व बक्षीस देऊन त्याचा सत्कार करावा. यानंतर आपल्या सर्वांच्या परिचयाची असणारी शुभ्रा वैभव आमरे, जिने की पूर्ण भारतामध्ये भरतनाट्यम स्पर्धेमध्ये नॅशनल अवॉर्ड प्राप्त केलेला आहे. याबद्दल मी तिला विनंती करतो की तिने समोर यावे व व्यासपीठावरील आपले आजचे मान्यवर उपसरपंच साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन त्याचा सत्कार करावा. यानंतर कोल्हापूर नंबर 1 शाळेचा विद्यार्थी अथर्व प्रमोद मांडवकर यांनी समोर यावे. हा विद्यार्थी केंद्र स्तरावरून तालुक्यानंतर जिल्हा स्तरापर्यंत खो खो स्पर्धेसाठी याची निवड झाली होती. त्याचे अभिनंदन चंद्रकांत यांनी रानसकर साहेब यांनी करावे असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर सरपंच साहेब व ग्रामपंचायतीच्या वतीने ज्या निबंध स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या, या निबंध स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक आलेला आहे पायल सूर्यकांत तवले. कोल्हापूर नंबर 1 शाळेचे विद्यार्थ्यांनी समोर यायचे आहे आणि मी दत्तगुरु आगरे साहेब यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र यानंतर निबंध स्पर्धा तृतीय क्रमांक निकिता हरिश्चंद्र लाखन यांनी समोर यायचे आणि हिचा सत्कार प्राची सुतार मॅडम करतील असं त्यांना विनंती करतो. निकिता यानंतर चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक दीक्षा नितीन सुतार, इयत्ता 3री, कोल्हापूर नंबर 3 शाळा. रसिका आगरे मॅडम यांना विनंती होती की त्यांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार करावा. यानंतर चित्रकला स्पर्धा द्वितीय क्रमांक राज सचिन घुमे, इयत्ता 4थी, सुमती जांगरे मॅडम यांना विनंती करून त्यांनी त्यांच्या हस्ते याचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
यानंतर चित्रकला स्पर्धा तृतीय क्रमांक प्रांजल संजय सायस्कर इयत्ता चौथी. पोलीस पाटील शेळके साहेब यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. पोलीस पाटील साहेब. यानंतर चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक दुर्वेश अगरे यांनी समोर यायचं आहे. याचा सत्कार पोलीस पाटील पांडुरंग जाऊ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन याचा सत्कार करायचा आहे. यानंतर चित्रकला स्पर्धा द्वितीय क्रमांक आरोही प्रकाश काटकर यांनी पुढे यायचा हिचा सत्कार आपल्या उपस्थित राहिलेले महेश हलदवणेकर साहेब यांना विनंती करून त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र देऊन यानंतर चित्रकला स्पर्धा तृतीय क्रमांक दिव्या प्रकाश कातकर हिचा सत्कार खोत सर यांनी करायचा आहे. खोत सरांना विनंती करतो त्यांनी पुढे येऊन हिला सन्मान पत्र द्यायचं आहे. यानंतर चित्रकला स्पर्धा माजी वसुंधरा उत्तेजनार्थ कृपा विवेक प्रभू गाटे यांनी समोर यायचं आहे. हिचा सत्कार आपल्या गावचे माजी सरपंच विजय सुतार साहेब यांना विनंती करून त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते हिचा सत्कार करायचा आहे. यानंतर आपल्या सर्वांना परिचयात असणारे महेश हलदवणेकर साहेब यांनी 2 शब्द बोलून आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आज अतिशय भाग्याचा दिवस म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन त्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती असेलच. पण अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या कोतापूर गावच्या दृष्टीने मला ज्यावेळी समजलं त्यावेळी लगेचच त्यावर पोस्ट टाकली होती मी. तर आणि त्यांचा केलेला सन्मान जो आहे म्हणजे त्यासाठी सरपंच साहेब असतील, उपसरपंच साहेब असतील, ग्रामपंचायत सर्व सदस्य, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक म्हणजे इथे उपस्थित आणि सर्व कर्मचारी यांनी जो एक नासा इस्रोला जे विद्यार्थी आपल्या जाणार आहेत दोन्ही त्यांना एक संधी दिली म्हणजे हा परमोच्च क्षण असतो ऍक्च्युली. कारण त्याच्या मागे जो अभिमान दडलेला आहे, त्यांना जी प्रेरणा दिली आहे, आपला मान दुसऱ्याला देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशी प्रेरणा देणारे आपल्याकडचे सरपंच असतील, उपसरपंच आहेत, त्याबरोबर सर्व आपले सदस्य जे आहेत ग्रामपंचायतीचे आणि सर्व ग्रामस्थ ही अतिशय मोठी गोष्ट आहे. कारण आपल्याला गेल्या वर्षी ह्याचा थोडा बहुत अनुभव आला होता. शमिका शौर्यच्या रूपानं आपल्याला सर्वात प्रथम प्रतिनिधित्व दिलं होतं नासा इस्रोने. रत्नागिरी जिल्हा परिषदने अतिशय अभिनव असा उपक्रम राबवला. मी परवाच पुण्याला गेलो होतो लोणावळ्याला. तिथे कल्पना चावला स्पेस सेंटर म्हणून आता नवीनच अकॅडमी ओपन केले. तर 2 मिनिटं शांत राहा मुलांनी, तुम्हाला कळावं म्हणून बोलतोय मी. तर कल्पना चावला स्पेस सेंटर भारतातील पहिलं स्पेस सेंटर उभं केलंय. तर इथे स्वतः कल्पना चावलाच्या वडिलांनी आणि दादाजी म्हणतात त्यांना आणि त्याच्या आईने चंद्रावर ज्यावेळी कल्पना चावला गेली होती तिथून जे नमुने आणले होते, जे नासाने
कल्पना चावलांना दिले होते की हे नमुने दगड आणि थोडीशी माती ही तिच्या आई वडिलांनी यांना दिलंय. म्हणजे अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये, आपल्या भारतामध्ये, आपण महाराष्ट्रामध्ये देशासाठी चांगले शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून अशा प्रकारचं सुरुवात केली गेली. आणि मला अभिमान निश्चितच आहे कोल्हापूर गावचा रहिवासी असल्याचा की आपल्या कोल्हापूर गावामध्ये आपल्या 326 शाळा आहेत राजापूर तालुक्यामध्ये. त्यातून आपल्या गावातली, आपल्या शाळेतली 2 मुलं निवडून गेलेत जी नासा आणि इस्रोला, कारण अजून सुद्धा आमची अमेरिका वारी म्हणण्यापेक्षा विमानातून प्रवास सुद्धा आम्ही तसा केलेला नाहीये. आपल्यापैकी बरेच जण असे असतील, काही जण गेले असतील, पण एवढ्या लहान वयामध्ये 7वी इयत्तेमध्ये विमान प्रवास पहिलं आकर्षण. त्यानंतर नासा सारखं जागतिक दर्जाचं रिसर्च सेंटर, त्याचबरोबर इस्रो, ते सुद्धा आपल्या जागतिक दर्जाचंच आहे जरी भारताचं जरी असलं तरी सुद्धा. कारण आपण बघतो चांद्रयान मोहीम असेल, मंगळ मोहीम असेल, अशा खूप चांगल्या प्रकारच्या मोहिमा कमी खर्चामध्ये पार पाडलेले आपले शास्त्रज्ञ आहेत. आणि अशा प्रकारच्या आपल्या गावागावातल्या शास्त्रज्ञांना वाव मिळावा म्हणून अशा प्रकारचा उपक्रम सुरू केलाय. आता नवीन अभ्यासक्रम येतो NUP 2020. मुद्दाम याच्यासाठी सांगतो की मूल आणि शिक्षक हा संबंध न राहता त्याच्यामध्ये मुलाच्या विकासामध्ये पालक असतील, ते ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य असतील, उपसरपंच आणि आपण सर्व समाजातील सगळे घटक, प्रत्येक मुलाच्या, आपण त्याला घडवणूक म्हणतो मुलाची, त्याच्या उत्कर्षामध्ये प्रत्येक जणाचा सहभाग असणार आहे. मुद्दाम याचा उल्लेख याच्यासाठी केला की पुढे येऊन बोलणं, आम्ही समोर येऊन तुमच्या वयामध्ये बोलताना आमचे असे पाय लटपटायचे ऍक्च्युअली, म्हणजे जे डेअरी म्हणतो, आत्मविश्वास म्हणतो, तो यायचा नाही, टेबल धर. परंतु आता मुद्दाम उल्लेख करतो की यातील शिक्षकांचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे की मुलांमध्ये जो कॉन्फिडन्स यायला पाहिजे, आत्मविश्वास यायला पाहिजे. याच्यामुळे मुलं पुढे येऊन भले ते काय बोलतायत याच्यापेक्षा बोलतायत ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. आणि आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक केलं ही एक मोठी गोष्ट आहे. कारण ऍप्रिशिएट करणं मुलांना नंतर पुढच्या वर्षी अजून चांगल्या प्रकारची इम्प्रुव्हमेंट होईल. त्यानंतर अजून त्याच्यामुळे अशा आपल्या सर्व ग्रामस्थांचं मुद्दाम कौतुक करा असं वाटतं शिक्षकांसोबत की आपण त्यांना प्रेरणा देतोय. चुकलं कुठे हे सांगत नाहीये, आपण त्याच्यामध्ये सुधारणा करतोय आणि सुधारणा करत राहणं हा विकासाचा एक मोठा घटक आहे. त्यासाठी निश्चितच आपल्या सर्वांचं योगदान खूप महत्वाचं आहे. ग्रामपंचायतीने आपल्या जे विद्यार्थी जाणार आहेत त्यांना निश्चितच कायम सहकार्य करत राहिलेलं आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना मी या दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि शिक्षकांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो की आमच्या गावात, आता गावात म्हणून बोलतो मी, गावातल्या विद्यार्थ्यांना घडवण्यात, कारण हीच पुढे उद्याची पिढी आहे. उद्या कदाचित यातलीच कदाचित ते सुद्धा बसलेले असतील. कारण आपल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये कला विषयक जाण असलेली आहे, क्रीडा विषयक जाण असलेली आहे आणि हेच त्या आपल्या मुलांमधले जी वैशिष्ट्य आहेत ते ओळखू शकतात आणि निश्चितच पुढे आपल्याला चांगल्या प्रकारची पिढी घडवू शकतात. त्याच्यामुळे आपण सर्वांनी मुलांच्या विकासासाठी एकत्र राहूया, त्यांच्यासाठी जे जे लागेल ते आपण सर्वजण करूया. या दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. माहिती धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. यानंतर आमच्या शाळेचे शिक्षक पाटील सर हे 2 शब्द बोलणार आहेत. सर्वांना सर्वप्रथम 77 दिनाच्या खूप शुभेच्छा. आज आपण इथं ग्रामपंचायतच्या वतीनं कार्यक्रम आयोजित केला. मला वाटते दरवर्षी या ठिकाणी छान असा, मला वाटतं प्रत्येक आम्ही इथं बघतो की अशा प्रकारे हा अतिशय आनंदाचा सण असा साजरा करतात. तर मी इथं उभा आहे यासाठी की या सर्व ग्रामपंचायतचे सदस्य तसेच सरपंच उपसरपंच साहेब यांचे मानावे तेवढे आभार करणे आहेत. कारण आम्ही शाळेत शिकवतो असं म्हटलं जातं की विद्यार्थी हा मातीचा गोळा आहे आणि शिक्षक हा त्याला घडवणारा कुंभार असतो. आपण दरवेळी हे वाक्य ऐकतो, पुन्हा पुन्हा पुस्तकांमध्ये किंवा प्रत्येक भाषणामध्ये ऐकतो
पण खरोखरच की ह्या गावचे विद्यार्थी म्हणजे छान असं रत्नाची खाणच आहे. कारण आपण गेल्याची पण शमिका शेवटच्या रूपाने आपल्याला एक नासायसृती जी आपल्या तालुक्यातून आणि या गावातून एक विद्यार्थी पात्र झाली होती. तसं मला वाटतं ह्या वर्षी पण आपण 2 विद्यार्थी, तर मला वाटते शिवाली गुंबे आणि देवयानी आगडे, तर या 2 विद्यार्थी ह्या वर्षी पात्र ठरल्या. आणि पुन्हा एकदा आपलं त्या पूर्ण तालुक्या तसेच पूर्ण जिल्ह्यामध्ये पुन्हा आपल्या गावाचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. तर खरं तर असं सांगायचं म्हणजे खरोखरी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या पूर्ण गावाच्या हा शिरपेच्यात एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. कारण बघा आपल्या गावात म्हणजे शेतात काम करणारे लोक आहेत आणखी त्यांचे विद्यार्थी पात्र ठरतात. कारण मला असा अनुभव आला की माझे एक मित्र म्हणले की तुमच्या 2 विद्यार्थी पात्र झाले तर त्यांचे आई वडील शिक्षक आहेत, कोण प्राध्यापक किंवा असं नोकरी करणारे आहे का, तर नाही म्हटलं की ते सर्वसामान्य शेती करणारे मोलमजुरी काम म्हणजे काम करून पोट भरणारे एक ते पालक आहेत आणि त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरले. कारण एखाद्याला सहज वाटतं की नवोदयला विद्यार्थी पात्र झाला तर तो त्याच्या आई वडील शिक्षक असतील, कुठेतरी शासकीय नोकरी करत असतील, असं एक उदाहरण समोर येतं. पण आपले ग्रामीण जीवनातील म्हणजे शेती करणारे किंवा मजुरी करून पोट भरणारे ते विद्यार्थ्यांचे पालक आणि ही एक गौरवास्पद गोष्ट आहे. कारण त्यांना अशी कोणती पार्श्वभूमी नाही, पण आपण शाळेच्या माध्यमातून त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना तिथपर्यंत आम्ही पोहोचवलं. तर ही खरोखरच एक छान अशी गोष्ट आहे. पुन्हा अन्नम असेल आवाज म्हणजे आम्ही काल तालुक्यात स्पर्धा होत्या त्यांना आम्ही पाठवलं होतं, तर तिथं छान तिने सादरीकरण केलं. तसेच आपली दुसरी विद्यार्थी शुभ्रा आंबरे असेल, तर मला वाटते पूर्ण भारतातून पूर्ण ती नॅशनल लेवलची स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये तिचा प्रथम क्रमांक आला होता. तर आम्ही पण तिचा छोटा कार्यक्रम शाळेमध्ये घेऊन तिचा सत्कार केला होता. तसेच या ठिकाणी पण ग्रामपंचायतच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर सांगायची गोष्ट आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल म्हणजे गायन असेल, पुन्हा नृत्य असेल, पुन्हा हा अभ्यास, असं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या या गावातील विद्यार्थी चमकत आहेत. आणखी खेळाच्या स्पर्धा असतील, मला वाटते सरपंच साहेबांनी पण मला वाटते केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी बक्षीस दिलं होतं की ट्रॉफीसाठी. आणखी आपला आथरो मांडकर असेल, हा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खो खोतून पात्र झाला होता. असं प्रत्येक खेळामध्ये असेल, नृत्य, गायन आणि अभ्यास, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या गावातले विद्यार्थी नाव मिळवत आहेत. आणखी या आज कार्यक्रम आयोजित करून या ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंच असतील, उपसरपंच, सर्व सदस्य यांनी त्या विद्यार्थ्यांचा खरोखरच सत्कार केला, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तर पुन्हा आपल्याला आम्हाला पण इथं एवढं छान वाटलं, कारण पुन्हा आम्ही पुढच्या वर्षीसाठी आतापासून आम्ही तयारी करत आहोत. तसेच निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं, त्यांना प्रशस्तीपत्र दिलं. आम्हाला सर 2 दिवस आमचं ट्रेनिंग होतं, त्यामुळे आम्हाला खूप कमी वेळ मिळाला, कारण आम्ही रत्नागिरीला ट्रेनिंगला गेलो होतो. तर आणखी हा कार्यक्रम रविवारचा आला, तर पुन्हा आम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगली तयारी करून घेऊ. आणखी या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीने आम्ही आभारी आहे. धन्यवाद. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित असलेले माझे शालेय विद्यार्थी, पालक, शासकीय कर्मचारी, त्याचप्रमाणे ग्रामस्थ आणि आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, या सर्वांचं मी उपस्थित सर्व राहिल्याबद्दल आणि मी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो समारोपाच्या कार्यक्रमासाठी मी उभा आहे, त्यामुळे मी सर्वांच्या प्रती आभार मानायचे नाहीत, आपण कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्याला हडवणेकर सरांनी खूप काही सांगितलं की खरोखर आहे की आपली जी नवीन शैक्षणिक धोरण आहे, त्या नवीन शैक्षणिक धोरणात आपल्याला सर्वांचा सहभाग घेऊन पुढे जायचं आहे. राष्ट्राची प्रगती ही केवळ
स्थापत्यामध्ये की आपण प्रगती केली त्याहीपेक्षा मानवी निर्देशांक किती वाढलाय किंवा मानवी विकास किती झालाय त्याच्यावरती अवलंबून आहे. आपण प्रजासत्ताक दिनाचं खूप सारं कौतुक करणारी भाषणं छोट्या छोट्या मुलांनी केली. भली ती 2 ओळीची का असत ना, परंतु ती फार परिणामकारक होती. आपल्या गावात खूप चांगली बुद्धिमत्ता आहे. या बुद्धिमत्तेची वाढ करायची असेल, पुढे न्यायचं असेल तर आपण सर्व ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी या सर्वांनी एकजुटीनं काम करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी एकमेकांमध्ये संवाद असणं गरजेचं आहे. मी खंत व्यक्त करेन की मी स्वतः स्कूल कमिटीचा चेअरमन आहे या ग्रामपंचायतीचा, पण तुमचे होणारे कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्या दिवशी मला खूप खंत वाटते की माझ्याच वाडीतल्या मुलीला पुरस्कार मिळाला. कोल्हापूरची मुलं हुशार आहेत, मी मगाशी म्हटलं. आम्हाला कळल्यानंतर त्या दिवशी आम्ही इथे होतो, जर हडवणेकर सर तुम्ही आम्हाला जर कळवलं असतात तर आम्हाला खूप बरं वाटलं असतं. कारण तुमचं नाव आलं की सर आले अचानक आणि कार्यक्रम घेतला गेला. तर यापुढे आपण ही शासकीय कर्मचाऱ्यांनी एक लक्षात ठेवायचं, ग्रामपंचायत आणि आपण मिळून एक आपल्या गावाला पुढे न्यायचं आहे. त्यामुळे सर्वांचं सहकार्य तुम्ही घेतलं पाहिजे. आमची जेवढी क्षमता असेल तेवढा आम्ही तुम्हाला मदत करू, पण जी मदत ग्रामपंचायतीकडून मिळू शकणार नाही त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याची आमची भावना आहे. कारण मी स्वतः शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. आपल्या गावातल्या लोकांना आपण काय केलंय सांगितलेलं आवडत नाही, मला माहिती आहे, पण मी तरी उल्लेख करतोय. मी पण एक शिक्षक होतो, मी पण एक पत्रकारिता केलेली आहे. मला काय आहे, मी पण ट्रेनिंग केलेली आहे. मी ट्रेनर म्हणून काम केले आहे राज्यस्तरावर. तर मला माहिती आहे, मी नॅशनल स्तरावरती पण जाऊन आलेलो आहे शिक्षक पेशामध्ये. त्यामुळे एक जरा आपण याची नोंद घ्यावी अशी मला विनंती आहे. कारण आपल्या खूप साऱ्या काही या समस्या सोडवण्याचं काम एक ग्रामपंचायतीचं आणि प्रशासकीय यंत्रणांचं आहे. आणि हे हातात हात घालून आपण हे काम केलं पाहिजे एवढी विनंती आहे. राग मानून घेऊ नका. यापुढे सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की कोणतीही गोष्ट असेल, तुमच्या वार्डाचे सदस्य आहेत त्या सदस्यांना सांगणं, सरपंचांना सांगणं हे गरजेचं आहेतच. पण आम्ही सुद्धा एका प्रजासत्ताक दिन साजरा करतोय त्याच्यातले स्टॅट्युटरी ज्याला आपण संसदीय प्रणालीतले भाग, घटनेच्या भाग 3 मधले आम्ही सुद्धा घटक आहोत. आणि मध्ये सुद्धा ग्रामपंचायत. मी जास्त बोलत नाही. आपण सर्व मुलांनी खूप छान कार्यक्रम केला, तुमचं खूप कौतुक आहे. आयत्या वेळी पंचायत समितीने आम्हाला विषय दिला, सरपंच साहेबांनी त्यासाठी जी स्पर्धा आयत्या वेळी घेतली, शिक्षकांनी त्यासाठी खूप सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही अतिशय आभारी आहोत. असंच सहकार्य तुमचं ग्रामपंचायतीला मिळू द्या. त्याचप्रमाणे रेखाकला म्हणजे शासकीय चित्रकला स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी, त्याचबरोबर शिवाली असेल, देवयानी असेल, त्या दोघींनी तर, आणि त्या गेल्या वर्षी शमिका शेवडे हिने सुद्धा आपल्या गावाचं नाव खूप मोठं उंचावर नेऊन ठेवलेलं आहे. आता ही अमला आहे, अमला ना, आनम, हा आनम की आलम, पण खूप छान असं तिने गाणं म्हटलं. म्हणजे ही जी काही मुलं आहेत ना, यांच्यामध्ये एक प्रकारचं सुप्त गुण लपलेलं आहे. ही पुढे जाऊन मोठी गायिका होऊ शकते आणि म्हणून तिला आताच चांगलं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आणि हे प्रोत्साहन तुम्ही वेळोवेळी शालेय स्पर्धा होतात, सहशालेय स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये अशा मुलांना आपण पाठवलं पाहिजे. म्हणजे मोजून पाठवायची नाही, टॅलेंट ओळखून आपण अशी मुलं पाठवली तर आपलं नाव, आपल्या आई वडिलांचं नाव, गावाचं नाव, ही मुलं फार मोठी, देशाचं नाव फार मोठं करणारी मुलं आहेत. आणि म्हणून अशा मुलांना तुम्ही प्रोत्साहन देणं, त्यांच्यासाठी काही लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, मी व्यक्तिगतरित्या करेन. तर एवढीच विनंती आहे तुम्हाला. आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात, माझे सहकारी. आणि मुळात म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीचे 3 कर्मचारी अतिशय म्हणजे दिवस रात्र मेहनत घेत होते. यामध्ये मी उल्लेख करेन आमचे ग्रामसेवक दुधम सर, त्यानंतर आमरे मॅडम, गणेश लिंगायत, शिवदास लिंगायत,
त्याचप्रमाणे त्यांना हस्ते परस्ते मदत करणारे सर्व जे घटक आहेत त्या सर्व घटकांचं आणि या सर्वांना प्रोत्साहन देणारे आमचे सन्माननीय सरपंच सखारामजी आगरे यांचे सुद्धा मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि कुणाचे चुकून काही कृतज्ञता व्यक्त करायची राहून गेली असेल तर मी क्षमा मागतो आणि मी माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे माईक व्यवस्था करण्यासाठी चौगुलेंनी पण खूप मेहनत घेतलेली आहे. अंगणवाडीच्या सेविका आहेत. या सर्वांचे मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी सरपंचांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.